नमस्कार सर्वांना, कसे आहात सर्व? मजेत ना? तर आजचा जो व्लॉग आहे तो एक दिव्याविषयी आहे, जो की आटाचाच दिवा आहे आणि तो कसा बनवला हे आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. थोडंसं अवघड आहे दिवा, बट थोडंसं लक्ष देऊन केल्यावर किंवा लक्ष देऊन पाहिल्यावर लक्षात येऊन जाईल की कसा करायचा आहे ते. सो हा जो आटा आहे जो दिव्यासाठी मी बनवला आहे, तर सेम मी लास्ट टाईम जो व्हिडिओ बनवला होता किंवा ब्लॉग बनवला होता त्यामध्ये मी सांगितलं होतं की मी आटाच्या ऐवजी मैदा यूज केला आहे, त्यामध्ये तूप साखर टाकून घेतली आहे. कारण हा दिवा जेव्हा आपला यूज करून होऊन जातो त्यानंतर आपल्याला तो दिवा गाईला खाऊ घालायचा आहे, त्यामुळे तूप साखर टाकणं अवश्य आहे त्यामध्ये. सो मला 2 कलरमध्ये करायचं आहे, एक व्हाईट आणि एक मजंटा कलर. सो मी जी कणिक बनवून घेतली आहे त्याचं एक पोर्शन मॅजेंटा कलरमध्ये करून घेतलं आहे, 1/4 पोर्शन, आणि बाकीचं व्हाईट कलरमध्येच आहे. एक छोटीशी पोळी लाटून घेतली आहे आणि टूथपिकची जी डब्बी आहे त्याचं जे कॅप आहे गोल, त्याच्या सहाय्याने त्याला आकार दिला आहे गोल. आणि बाकी मला त्याला जी डिझाईन करून घ्यायची आहे ती मी करून घेते. सो व्हिडिओमध्ये क्लिअरली दिसतं आहे कसं कसं केलं आहे ते. सो सेम फॉलो करून हा दिवा आपण बनवू शकतो. जे मधल्या लाईन्स आहेत त्याची वेगळी डिझाईन आहे आणि जे मधले मोठे मोठे पोर्शन सोडले आहेत ते मी पक्षाच्या आकाराचे करून घेते आहे, जेणेकरून ते ॲक्च्युली मला ते पक्षी बनवायचे होते पण ते थोडंसं अवघड जात होतं म्हणून मी त्याच्या पाकळ्याच केलं. आणि जे साईडचे पोर्शन मी सोडले होते त्याचे असे गोल कोयरी टाईप डिझाईन करून घ्यायचे आहे. ते मैदा असल्यामुळे त्याच्यामध्ये इलॅस्टिसिटी भरपूर आहे आणि ते ओढलं की ती डिझाईन करते वेळी ते ओढलं जातं आणि मग त्याला आपण व्यवस्थित प्रकारे शेप देऊ शकतो. सो पाहिलंच असेल तुम्ही त्याला कसा शेप दिला आहे. सो सेम असंच करून घ्यायचं आहे. त्यानंतर जो आपण मजेंटा कलरचं पोर्शन बनवून ठेवलं आहे मैद्याचं, ते पोर्शन यूज करून आपल्याला फूल बनवायचं आहे गुलाबाचं. सो त्यासाठी मी पहिले व्हाईट कलरचं जे आहे मैदा किंवा कणिक तिमलेली मैद्याची त्याची एक पोळी लाटून घेणार आहे आणि सेम जे टूथपिकच्या डब्बीचं कॅप आहे त्याच्याने मी गोल गोल आकार करून घेणार आहे. त्यानंतर मजेंटा कलरचं जे आहे कणिक तिमलेली त्याचीसुद्धा पोळी करून घ्यायची आणि छोट्या टूथपिकच्या डब्बीचं जे कॅप आहे त्याच्या सहाय्याने मी त्याचे छोटे गोल करून घेणार आहे. आता जे मोठे गोल आहेत त्यावरती छोटे गोल चिटकवायचे आहेत पाण्याच्या मदतीने आणि ते लाटून घ्यायचं आहे. तर सर्व जे आपले गोल आहेत ते असे तयार करून घ्यायचे आहेत. त्यानंतर कंगव्याच्या सहाय्याने आपल्याला त्याला डिझाईन द्यायची आहे. दोन्ही साईडनी देऊ शकता बट मी एका साईडनेच दिली आहे. आणि सो त्या गोलचे 2 भाग करून ते एकमेकांवरती चिटकून घ्यायचे. थोडासा पाण्याचा उपयोग करू शकता तुम्ही चिटकवण्यासाठी, ते असं जर बसत नसेल तर. आणि हे जे आपण छोटे छोटे हाफ करून घेतलं ते रोल करून त्याचं असं फूल बनवून घ्यायचं आहे. असं तुम्ही पाहू शकता हे गुलाबाचं फूल बनलं. हे फूल आपण ह्याच्या मध्यभागी ठेवणार आहोत. त्यानंतर जे व्हाईट पाकळ्या आहेत त्यावरती मी हे रेड कलरचं जे आहे मैद्याचं पोर्शन त्याचे छोटे छोटे काय म्हणता येईल पाकळ्याच म्हणता येईल आहे त्या करून लावते, जेणेकरून त्याला आणखीन शोभा यावी किंवा आणखीन छान दिसावं ते. आणि थोडीसे फुलं आहेत, नॅचरल फुलं जे आहेत तारा फुलं, त्यांनी सजावट करून घेते आहे. मध्यभागी दिवा लावायचा आहे फुलाच्या. सो बघू शकता तुम्ही आपला दिवा तयार झाला आहे. सो हा दिवा नक्की घरी करून पहा आणि कसा वाटला हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. थँक्यू.